हे शिल्प किती क्लिअर आहे ते बघा. तो वरचा प्राणी कोण आहे ते माहीत नाही, पण त्यांनी हत्तीच्या पिल्लाला तोंडात घेतलेला आहे. फारच इंटरेस्टिंग आहे. इथेच प्रकर्षाने मला असंही जाणवलं की जुने जे शिल्प आहेत त्याच्यामध्ये प्राण्यांचा वापर भरपूर केलेला आहे. इथे मेंढी दिसते आहे, नंतर आरसा घेतलेली बाई सुद्धा इथे आहे. इथे हत्तीवर आरूढ झालेला कोणीतरी देव आहे. इथे बैलावर आरूढ झालेला कोणीतरी देव आहे. इथे तर माणसावरच आरूढ झालेला देव आहे आणि जो कदाचित उडण्याच्या तयारीत आहे. इथे वराह आहे. हे बहुतेक माणसाचं रूप असावं, माकड. हे शिल्प बघा किती सुंदर आहे. कदाचित कुठली तरी विषय वासना इथे दाखवण्यात आलेली आहे. हे शिल्प सुद्धा विषय वासनेमधलंच आहे, स्त्री आणि पुरुष. आणि चौकटीवरचे बाप्पा. मंदिर अतिशय सुंदर आहे, नक्कीच पुरातन आहे आणि रिस्टोरेशन झालेलं आहे. त्यामुळे जी चांगली चांगली शिल्प होती ती त्यांनी परत इथे मांडलेली आहेत. नुकताच समारंभ नवरात्र झाल्यामुळे इथे आवरासावर चालू आहे.